राम सातपुते यांचा जन्म 12 मार्च 1988 रोजी महाराष्ट्र राज्यातील बीड मधील डोईठाण या गावी एक ऊस तोडणी करणाऱ्या एका मराठी कुटुंबात झाला। रामचे कुटुंब अनुसूचित जाती एससी समाजातील आहे। शालेय जीवनातच त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख झाली। राम यांनी बीड जिल्ह्यातून शालेय शिक्षण पूर्ण केलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने ते उच्च शिक्षणासाठी पुणे शहरात गेले। राम सातपुते हे अभियांत्रिकी इंजिनियरची पदवी प्राप्त केलेले आहे। हे सगळं करत असताना मात्र राम सातपुते आपल्याच कॉलेजमध्ये शिकत असलेल्या एका मुलीच्या प्रेमात पडले होतं। तिचं नाव होतं संस्कृती। राम यांची धर्मपत्नी संस्कृती ही राम सातपुते यांच्या दूरचे नातेवाईकांमधील आहे। कॉलेजमध्ये असताना दोघांचंही बोलणं चालणं व्हायचं, त्यामधूनच त्यांची मैत्री निर्माण झाली। काही दिवस उलटल्यानंतर राम सातपुते यांच्या मनात संस्कृतीबद्दल विचार येऊ लागले। तू मला आवडतेस हे वाक्य कसं सांगायचं हे राम सातपुते यांना जमत नव्हतं। राम सातपुते हे कॉलेजमध्ये असताना विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम आयोजित केलं। त्यांनी चक्क आपल्या कॉलेजच्या गॅदरिंगला संस्कृती हे नाव ठेवलं। पण एक दिवस असा आला की त्यांनी संस्कृतीला पत्नीला म्हणाले की लग्न करशील का माझ्याशी। तेव्हा संस्कृती घाबरली। त्यांनी राम सातपुते यांच्या प्रश्नाला उत्तर काही दिलं नाही। राम सातपुते हे मात्र अस्वस्थ होते। त्यांनी दररोज संस्कृतीचा पाठलाग करायचे आणि म्हणायचे लग्न करणार माझ्याशी। मात्र संस्कृती राम सातपुते यांची पत्नी काही बोलण्यास तयार नव्हती। जवळजवळ या विषयाला 1-2 वर्ष उलटली आणि संस्कृतीचा मन जिंकण्यात आमदार राम सातपुते हे यशस्वी झाले। आता खरा विषय होता घरच्यांना कसं पटवायचं हे दोघांनाही प्रश्न पडला होता। राम सातपुते यांनी चक्क संस्कृतीच्या परिवाराकडून संस्कृतीचा हात मागितला। त्यावेळेस संस्कृतीच्या घरच्यांना वाटलं की मुलगा ठीक आहे, इंजिनियर आहे, भविष्यात त्याला चांगलं जॉब लागेल, या आशेने ते मान्य झाले। पण त्यांना माहिती नव्हतं ज्याला आपण मुलगी देतोय तो भविष्यात आमदार बनेल। कोरोना काळात आमदार राम सातपुते यांचा दोघा कुटुंबांच्या सहमतीने पुण्यातील शुभारंभ लॉन्समध्ये अत्यंत थाटामाटा आमदार राम सातपुते यांचा विवाह सोहळा पार पडला। मात्र सातपुतेंच्या लग्नात पाहुण्यांची अलोट गर्दी लोटल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पुरा फज्जा उडाला होता। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यावेळेसचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांची लग्नाला हजेरी लावली होती। त्यामुळे या लग्नाची चर्चा देशभरात रंगू लागली होती। आता राम सातपुते आणि सातपुते यांची पत्नी संस्कृती गुण्या गोविंदाने सुखाचा संसार करत असून आता 2024 मध्ये भारतीय जनता पार्टी व महायुतीचे सोलापूर लोकसभेचे अधिकृत उमेदवार म्हणून अवघ्या 34 वर्षाचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आल्याने आता सोलापूर काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना तगडे आव्हान देण्यात आल्याचे स्पष्ट झालं आहे। आमदार राम सातपुते यांच्या लव्ह स्टोरी बद्दल आपल्याला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा। मी अर्जुन चव्हाण इथेच थांबतो। खूप खूप धन्यवाद।